साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या जर्सी गायींनी जन्म दिलेली खोंडे सोडून देण्याचा प्रकार सध्या वाढतोय। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या निमित्तानं गंभीर बनत चाललाय। ही जर्सी खोंडे गायीचे दूध जास्त पीत असल्यानं जर्सी गायीच्या दुधात घट होत असल्यानं शेतकरी आपल्याला आर्थिक भूर्दंड होऊ नये म्हणून ही खोडं सोडून देत आहेत। यावर उपाययोजना करण्याची मागणी होते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आनंद पवार यांनी। सध्या फलटण तालुक्यामध्ये जे जर्सी गायीची खोंड आहेत, ही छोटी खोंड इतरत्र शेतकरी सोडून देत आहेत, परंतु अनेक शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की हा गोरक्षकतेचा एक भाग आहे, परंतु तो जो वळू आहे तो वळूच गो माते किंवा गोरक्षक यांच्या अंतर्गत असणारा विषय नाही आहे। कारण गोशाळेमध्ये जे साधी गाय आहेत त्या गायीला एक महत्त्व आहे आणि त्याच गायी घेतल्या जातात, परंतु जी जर्सीची खोंड आहेत ते खोंड त्या ठिकाणी न घेण्याचं कारण की आपण आपल्या समवेत गोरक्षक अक्षय तावरे आहेत, आपण त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घेऊया। यामध्ये गोहत्या बंदी कायदा बनवताना सरकारचं जे काही फसलेलं धोरण आहे ते याच्यातून लक्षात येत आहे। कारण की ज्यावेळेस गोहत्या बंदी कायदा केला पण त्याच्यामध्ये जर्सी गाई पण इन्व्हॉल्व करण्यात आली जी दुधात उपयुक्त आहे, परंतु त्याचबरोबर त्याच्यात जो जर्सीचा वळू आहे जो नवजात ज्याला गोऱ्या म्हणतो आपण, तो गोऱ्याही त्याच्यात इन्क्लूड करण्यात आला आणि त्यामुळं काय झालं की त्याच गोऱ्याचा कुठेही शेतीला उपयोग नाही आहे। शेतकऱ्याला शेती उपयोगात किंवा बाजारामध्ये तो कुठेही कुठल्या कामाला उपयुक्त नसल्यामुळं तो जन्मल्यानंतर शेतकऱ्यावरती त्याचं खूप मोठं ओझं आहे। कारण की तो 4 ते 5 लिटर दूध पीत असतो आणि आज जर बघितलं तुम्ही तर शेतकरी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, तो त्याचा सांभाळ करू शकत नाही आणि मग अशातून होत आहे काय की तो वळू ज्यावेळेस गोहत्या बंदी कायद्यात असल्यामुळे ज्यावेळेस त्याची वाहतूक केली जाते त्यावेळेस गोरक्षकांकडून तो अडवण्यात येतो किंवा थांबवण्यात येतो आणि त्या कसाईवरती गुन्हे दाखल होतात। याच्यातून शेतकरी आणि गोरक्षक यांच्यामध्ये वाद लागण्याचा प्रसंग घडतोय। पण खरं तर ह्या सरकारचं धोरण चुकलेलं आहे। हा कायदा बनवत असताना ह्या वळूंना त्यातून बाहेर काढण्यात आलं पाहिजे होतं किंवा ह्या वळूंची खरेदी शेतकरी सरकारच्या माध्यमातून होऊन वंतारासारखा प्रोजेक्ट आहे किंवा जे अभयारण्य आहेत याच्यामध्ये तो सोडण्यात आला पाहिजे होता। शेतकऱ्याला त्याच्यातून 4 पैसे मिळतील अशी योजना खरं तर सरकारनं केली पाहिजे होती, पण अशी सरकारनं कुठली योजना केली नाही। नुसतं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय पण कुठंही जिल्ह्याला किंवा तालुक्याला गोशाळा सरकारनं उभी केलेली नाहीये। आणि मग जर तसं जर असेल तर जे भाकड शेतकऱ्यांची जनावर आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे आणि मग ती सोडायची कुठं आणि त्यांनी फुकट का सोडायची? माझं म्हणणं आहे त्या भाकड जनावरांसाठी एकतर जसं उत्तर प्रदेश सरकारने भाकड जनावराला अनुदान महिन्याला चालू केलं 3000-6000, त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार का करत नाही? आणि त्याच पद्धतीने वळूचा सांभाळ व्हावा म्हणून 3 महिन्यापर्यंत त्या वळूला अनुदान मिळावं त्या शेतकऱ्याला आणि मोठा झाल्यानंतर तो वळू सरकारच्या माध्यमातून खरेदी होऊन तो अभयारण्यात सोडण्यात यावा। एवढी गोरक्षकांच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री प्रांत साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। 2-3 आठवड्याला उलटून गेलेले आहेत कारण की शेतकऱ्यांना पुढं खूप मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे की हे वळू सांभाळायचे कुठं आणि ते इतरत्र सोडल्यामुळं त्यांना जे हिंस्र प्राणी म्हणजे आपला जो कुत्रा आहे तो त्यांना फाडून खातोय आणि आज तालुक्यामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला असे छोटे गोरे सोडलेले दिसतात। त्याचा परिणाम असा होईल की कालांतराने जे कुत्रे आहेत ते ॲग्रेसिव्ह होतील, ते त्या जनावरांना खातात, जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर पण अटॅक करू शकतात, वृद्ध आहेत त्यांच्यावर पण अटॅक करू शकतात, म्हणून आम्ही सरकार दप्तर ही मागणी केलेली आहे। तर हे होते गोरक्षक। न्यूज अनकटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह आनंद पवार।